आयुष्यभर ज्या मुलीचा सांभाळ त्या वडिलांनी केला, वडिलांच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 20 दिवस आजारी असताना सुद्धा त्यांच्या स्वतःच्या तिन्ही मुली आलेल्या नाहीत. त्यांनी ₹5,100 पाठवले आणि जे वृद्धाश्रम आहे त्यांना अंत्यसंस्कार करा आणि विसर्जन करा याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बघा डिटेल सांगतो. हरियाणामधील सोनीपत येथे एका वृद्धाश्रमात वास्तव्यात असलेले 34 वर्षीय शिवचरण रामरतन गुप्ता यांचे सकाळी निधन झाले. कुटुंबांना ह्याबाबत माहिती देण्यात आली, पण तिन्ही मुली अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकल्या नाहीत. इतकेच नाही तर त्यांच्या वडिलांची जी अस्थी आहे ते गंगेत विसर्जन करण्याची जबाबदारी त्या वृद्ध आश्रमातील प्रशासनावर सोपवली. मात्र 8 दिवसानंतर त्या मुलींनी अखेर माफी मागितलेली आहे. ते वृद्धाश्रमाचे संचालक आहेत आनंद यांनी सांगितले की शिवचरण गुप्ता गेल्या काही दिवसापासून गंभीर आजारी होते. सुमारे 20 दिवसापूर्वीच त्यांना तिन्ही मुलींना नेपाळमध्ये राहणारी अनिता, उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आजमगड येथे राहणारी निशा आणि मुंबईत राहणारी प्रिया वडिलांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आलेली होती. मात्र वैयक्तिक अडचणीचे कारण देत तिघीपैकी एकही मुलगी वडिलांच्या भेटण्यासाठी सोनीपतला आलेली नाही. पत्नीच्या निधनानंतर शिवचरण गुप्ता यांच्या मुलींशी फोनवर होणारा संवाद हाच त्यांचा मोठा आधार होता. मात्र प्रकृती खालवत गेल्यानंतर हा संवादही कमी होत गेला. अखेर पहाटे 3:30च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने तातडीने मुलींना माहिती दिली आणि येणार असतील तर अंत्यसंस्कार थांबवण्याची तयारी दर्शवली. मात्र तातडीने येणे शक्य नसल्याने मुलीने सांगितले. त्यामुळे वृद्धाश्रमाने व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या वडिलांचे अखेरचे दर्शन घडवले. शेकडो किलोमीटर दूर बसून तिन्ही मुलींनी संपूर्ण अंत्यसंस्काराची प्रक्रिया पाहिली व प्रसंग उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. मोठी मुलगी अनिता हिने ऑनलाईन ₹5,100 पाठवत वडील आणि विधीसह सामान आणण्याची विनंती केली. त्यानंतर मुलीने संपूर्ण अंत्यसंस्काराचे व्हिडिओ रेकॉर्डही त्यांना पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला मुलीने वडिलांची अस्थी सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते, कारण नंतर येऊन त्या स्वतः गंगेत विसर्जित करतील अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही वेळाने पुन्हा फोन करून त्यांनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगत अस्थी विसर्जनाची जबाबदारी वृद्धाश्रमाकडे सोपवली. वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांच्या इच्छेनुसार पुढील सर्व धार्मिक विधी करण्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान शिवचरण गुप्ता यांनी हयातीतील नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले असून त्यामुळे दोन्ही व्यक्तींना नवजीवनची आशा मिळणार आहे. वडिलांच्या अस्थि विसर्जन न आल्याने तिन्ही मुली अखेर 8 दिवसानंतर समोर येऊन माफी मागितलेली आहे.